आणि पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग गेलो आम्ही वरती हॉलवरती. ब्राईड सुद्धा 10 मिनिटापूर्वीच पोहोचली होती आणि इथे तिचं पुण्यवचनची विधी चालू आहे. हॉलमध्ये गेलो आणि सर्वात आधी नवरीच्या वहिनीला आपण नऊवारी नेसवलेली आहे आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. त्यानंतर आपण सर्वात आधी ब्राईडच्या मावशीला रेडी करून घेतलं, कारण ब्राईडला अजून टाइम होता. आणि हा आहे मावशीचा फायनल लुक. खूप सुंदर असं आपण त्यांना रेडी केलं आहे. त्यांची साडी चेंज करायची आहे, ते त्या रिसेप्शनला चेंज करणार आहेत. त्यानंतर इथे नवऱ्याकडची उष्टी हळद आलेली आहे, ते आता नवरीला लावत आहेत आणि त्यानंतर आपण ब्राईडला रेडी करायला सुरुवात करूया. ही आहे नवरीची नऊवारी, ती स्टिच करून तिने घेतलेली आहे. आता ती आपण तिला व्यवस्थित वेअर करून घेऊया, पदर लावून तयारीला सुरुवात करूया. ब्राईडचे हेअर थोडे विरळ आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचे आहे. ब्राईडचा मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे. मुंडावळा बांधून घेऊया आणि हा आहे ब्राईडचा फायनल लुक. ब्राईडला अगदी नॅचरल टोन हवा होता, तिच्या स्किन टोनच्या अगदी थोडाही वर खाली नको होता आणि हा आहे तिचा फायनल लुक. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांग. त्यानंतर इथे नवरीची गौरी पूजा चालू आहे, तोपर्यंत आपण ब्राईडचा रुखवत बघून घेऊया. खूप सुंदर पद्धतीने त्याने रुखवत इथे मांडलेली आहे. तर इथे लग्न लागलेलं आहे आणि वरमाळा चालू आहेत. नवरीच्या बाहेर विधी चालू आहेत, तोपर्यंत आपण नवरीच्या वहिनीला आणि आईला रेडी करून घेऊ. सेकंड लुक साठी रेडी व्हायला ब्राईड आलेली आहे आणि हा आहे ब्राईडचा फायनल लुक. खूप घाई होती त्यामुळे व्यवस्थित तिचा व्ह्यू घेता आला नाही, पण खूप सुंदर अशा त्या रेडी झाल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही जेवलो आणि निघालो घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.